नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 28 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन झाले, तर ते देशाचे कितव्या क्रमांकाचे पंतप्रधान होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 13व्या क्रमांकाचे पंतप्रधान होते। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या जीवनावरील आधारित खूप महत्त्वाचे काही प्रश्न पाहायचे असतील, तर आपल्या चॅनलवर कालच एक व्हिडिओ अपलोड केला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले। तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी 1991 ते 1996 दरम्यान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देशाचे अर्थमंत्री म्हणून काम केले होते। यानंतर यूपीचे 2 टर्म पंतप्रधान त्यांनी 2004 ते 2014 दरम्यान सर्वोच्च पद भूषवले आणि या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले। यानंतर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, तर भारतीय रेल्वेने कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील अंजी खड्ड पुलावर चाचणी पूर्ण केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जम्मू काश्मीर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतीय रेल्वेने जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामध्ये असलेल्या अंजी खड्ड ब्रिज भारतातील पहिला केबल स्टेट रेल्वे ब्रिज वरील चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। तर हा पूल उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग आहे, तर तो नदी पातळीपासून 331 मीटर उंच आहे। तर चिनाब पुलानंतर हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा रेल्वे पूल आहे, जो नदीच्या पात्रापासून 359 मीटर उंचीवर असलेला जगातील सर्वात उंच पूल आहे। यानंतर पुढील माहिती, तर दोन्ही पूल जम्मू आणि काश्मीरमध्ये संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने बांधले गेले आहेत। यानंतर पुढील प्रश्न, ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठे धरण कोणत्या देशाने मंजूर केले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए चीन या देशाने। कोणत्या? तर चीन या देशाने। यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर चीनने तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठ्या $137 अब्ज धरणाला मंजुरी दिली आहे। तर हे धरण दरवर्षी 300 अब्ज किलोवॅट तासांपेक्षा जास्त वीज निर्माण करण्याच्या चीनच्या 14व्या पंचवार्षिक योजनेचा एक भाग आहे। यानंतर हे धरण हिमालयातील एका विस्तीर्ण खोऱ्यात बांधले जाईल, जिथे ब्रह्मपुत्रा नदी यू-टर्न घेते आणि अरुणाचल प्रदेश आणि नंतर बांगलादेशात वाहते। यानंतर पुढील प्रश्न, तर हॉकी इंडिया लीग 2024 ते 2025 कोठे सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ओडिशामध्ये सुरू झाली आहे। कोठे? तर ओडिशामध्ये। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर हॉकी इंडिया लीग 2024 ते 2025 राउरकेला ओडिशा येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम मध्ये सुरू होईल। तर लीग 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। तर पहिला टप्पा 28 डिसेंबर ते 18 जानेवारी पर्यंत चालेल। त्यानंतर दुसरा टप्पा 19 जानेवारी पासून सुरू होईल। यानंतर उपांत्य फेरी 31 जानेवारी रोजी तह महाअंतिम फेरी 1 फेब्रुवारी 2025 रोजी होईल। यानंतर हॉकी इंडिया विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, स्थापना 20 मे 2009 मध्ये झाली। मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत दिलीप तिर्की। तर यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट आणि कॉवेंट्री युनिव्हर्सिटी गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये त्यांचे कॅम्पस स्थापन करणार आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए ब्रिटन। कोणत्या? तर ब्रिटन। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट आणि कॉवेंट्री युनिव्हर्सिटी या 2 यूके विद्यापीठांनी गिफ्ट सिटी गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय कॅम्पस स्थापन करण्यासाठी अर्ज केला आहे। तर हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, कारण भारत परदेशी शैक्षणिक संस्थांना सुलभ नियमांनुसार आपले दरवाजे उघडत आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर पार्कर सोलर
प्रोब ऐतिहासिकदृष्ट्या सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले आहे तर ते कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन ए नासा. या कोणत्या? तर नासा. या तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नासाच्या पार्कर सोलर प्रोबने सूर्याच्या पृष्ठभागापासून 6.1 दशलक्ष किलोमीटर अंतरावर सूर्याच्या सर्वात जवळचा दृष्टिकोन सुरक्षिततेपणे पूर्ण केला आहे. तर 2018 मध्ये लॉन्च केलेले मिशन सूर्याचे बाह्य वातावरण आणि सौर वाऱ्याच्या उत्पत्तीचे विश्लेषण करते. यानंतर नासाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. स्थापना 29 जुलै 1958 मध्ये झाली. मुख्यालय वॉशिंग्टन DC आणि सध्याचे अध्यक्ष आहेत बिल नेल्सन. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या केंद्रीय मंत्र्याने विकास पंचायत कर्मयोगी उपक्रम सुरू केला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी. कोणी? तर डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंती दिनानिमित्त सुशासन दिनानिमित्त विकास पंचायत कर्मयोगी उपक्रम सुरू केला आहे. तर याचा उद्देश निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकारी यांची क्षमता वाढवून पंचायती राज संस्था मजबूत करणे हा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर मैया सांडू यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी मोल्डोवा. कोणत्या? तर मोल्डोवा. तर यानंतर याविषयी महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहूया. तर मोल्डोवाची राजधानी चिसिनाऊ, चलन आहे मोल्डोवन ल्यू. यानंतर पुढील प्रश्न, तर मेलबर्न क्रिकेट क्लबने कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूला क्लबचे सदस्यत्व देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी सचिन तेंडुलकर यांना. कोणाला? तर सचिन तेंडुलकर यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मेलबर्न क्रिकेट क्लबने म्हणजे MCCने महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरला क्लब सदस्यत्व देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. तर यानंतर ऑस्ट्रेलियातील सर्वात जुन्या स्पोर्टिंग क्लबपैकी एक मेलबर्न क्रिकेट क्लबची स्थापना 1838 मध्ये झाली. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी 17 विद्यार्थ्यांना. किती? तर 17. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 17 मुलांना म्हणजेच 10 मुलींना आणि 7 मुलांना पंतप्रधानांचे राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले आहेत. तर वीर बाल दिनानिमित्त या पुरस्काराची घोषणा व वितरण करण्यात आले होते. तर पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्याला एक पदक, प्रमाणपत्र आणि 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न 6 आहे, बाल्ड ईगल म्हणजेच गरुड अधिकृतपणे कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.